नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आमच्या घरातील आता सर्व कामे आवरलेले आहेत आणि मुले पण शाळेला गेलीत. सगळीच आता घरातील म्हणजे आमची जी पुरुष मंडळी आहेत ती पण आपापल्या कामासाठी गेलेली आहेत आणि आमचा घरातला पण स्वयंपाक आवरला आहे. घरातली स्वच्छता पण झालेली आहे, पाणी कपडे धुणे सुद्धा झालेले आहे. चला तर मग ताई काय बनवतात ते बघूया. ताई काय करायला सा? आज एक अशीच तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. हे पहा, जास्त पिकलेलं केळ आहे. या केळापासून काहीतरी बनवायचं म्हणून आम्ही तुम्हाला एक भजी बांधून दाखवणार आहे, गोड भजी. ती आपण आता कशी करायची ते पाहूया. तर ही जास्त पिकलेली केळ आहे. तुम्हाला कमी पिकलेली केळं सुद्धा वापरू शकता, पण इथे मी ही कोण खात नाही, अशी डाग पडलेली केळं अशी कोण खात नाही म्हणून टाकूनच द्यावी लागतात, म्हणून आपण याची भजी भाजणार आहोत. चला तर बघूया ताई कशी भजी बनवतात ते. तर खराब झाले या बाजूने, हे थोडंसं कट करून घ्यायचं आणि आपण हे केळ सोलून घेऊया. तर हे आता आपण मिक्सरमध्ये घेऊया, मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकूया. त्याच्यामध्ये साखर घालायची अर्धी वाटी, त्यानंतर अर्धी वाटी दूध घालायचं, वेलदोडे 2 घालायचे. आता हे चांगलं बारीक करून घेऊया, पेस्ट करून घ्यायची याची बारीक. स्मूथ अशी आपली पेस्ट झालेली आहे. हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता या पेस्टमध्ये गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी घेतलंय, पण किती आपण ह्याच्यामध्ये मावतंय बघूया. थोडं थोडं घालूया, अगोदर अर्ध घालूया आणि नंतर अर्ध घालूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, थोडंसं पातळ वाटतंय, अजून थोडंसं घालूया आपण याच्यामध्ये पीठ. परत मिक्स करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आता खायचा सोडा घालायचा, अगदी थोडासा घालायचा, 1 चिमूटभर, 1 चुटकी किंवा 2 चुटकी इतकाच घालायचा, जास्त नाही घालायचा, नाहीतर आपली भजी तेलात विरघळून जातील. छान मिक्स करून घेऊया आणि तेल गरम करत ठेवूया इकडे. तेल छान आपलं आता गरम झाले, याच्यामध्ये आपण ही भजी सोडूया. भजी ही छान होतात, एकदम स्पंजी होतात आणि ज्याप्रमाणे केक होतो ना त्याप्रमाणेच ही भजी सुद्धा छान लागतात. मुलांना हा पदार्थ छान म्हणजे आवडीने खातात हा पदार्थ मुलं. आमचा एक शौर्य आहे, अजिबात केळ खात नाही, तो त्याला केळ अजिबात आवडत नाही, पण हे असं करून दिल्याने खातो. म्हणून तुम्ही एकदा ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला पण छान आवडेल ही. हे पहा, या पद्धतीने सगळं तळून घ्यायचं असंच. ताई वाव, किती छान गुलाबजाम आणि वास यायला लागला. गुलाबजाम सारखंच लागतं हे, फक्त आपण हे कोरडं होणार. गुलाबजाम आपलं ओलं असते, पण हे कोरडं होणार एवढंच. आणि केक कसा लागतोय आपला, एकदम छान केक सारखं सुद्धा टेस्ट यायला असते. हे पहा, थंड झाल्यावर दाखवते तुम्हाला. आता हे राहिलेलं आहे ना थोडंसं, याचं तुम्हाला मी पॅनकेक करून दाखवते. म्हणजे तुम्हाला जर तळायचं नसेल तेलामध्ये तर तुम्ही त्या केकसारखं पण बेक करू शकता त्याला. तर त्या पद्धतीने तुम्हाला कसं करायचं ते दाखवते आता मी. मग याच्यामध्ये आपल्याला पॅनकेक करायचं आहे म्हटल्यावर आपण अगोदर भजी भाजायसाठी थोडासा चिमूटभरच सोडा घातला होता. आता अजून 1 चिमूट सोडा याच्यामध्ये घालूया, म्हणजे आपला पॅनकेक चांगला फुलेल.
थोडासा घालायचा अजून. थोडंसं तूप लावून घेऊया खाली पॅनला आणि याच्यामध्ये हे मिश्रण आपलं सोडूया. आणि याला झाकून 5 मिनिट आपलं वाफवून घेऊया, म्हणजे आपला केक फुलल्यासारखं हे फुलेल. 5 मिनिटं काय झालेले नाहीत, 2-3 मिनिटं झाले असतील. आपण चेक करून पाहूया कसं शिजलंय ते. तर हे पहा, आता खालच्या बाजूने शिजलंय चांगलं, पण उलटी बाजू करून थोडंसं आणि 1 मिनिटभर बेक करून घेऊया याला. तर 1 मिनिट झालाय, बघूया आपण कसं झाले ते. हे पहा, छानपैकी आपलं तयार झालेलं आहे. याच्यावरती तुम्ही क्रीम किंवा चॉकलेट कोणतंही मेल्ट करून याच्यावरती घालून तुम्ही मुलांना देऊ शकता. खूपच छान होतं स्पंजी. तर हे पहा, छान आपला पॅनकेक. हा छोटा सुरुवातीला केला होता, हा नंतर केला मोठा. पॅनकेक पण खूप छान होतो, याला तेल पण कमी आहे आणि स्पंजी आणि छान होतो, म्हणजे चवीला छान लागतो हा. मुलांना असं तुम्ही भाजून देऊ शकता. आपली आंबोळी किंवा डोसा वगैरे भाजल्यासारखं सुद्धा भाजून देता येतं. आणि ही भजी एकदम स्पंजी आहेत आणि केकसारखंच झालेले आहेत, एकदम मुलायम. मस्त झाले, छान झालेत. आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या करतोय ना त्या पद्धतीने चवीला लागतात आणि स्पंजी मऊसूत झालेत भजी. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.